अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू असे आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग आज आपला विषय आहे 5 डिसेंबर च्या दिवशी कालभैरव जयंती आहे. हे कालभैरव जयंती वर्षातून एकदाच आहे आणि आपल्या जीवनामध्ये खूप दुःख, दारिद्र्य, संकटे आहेत. आपल्या घरामध्ये पती पत्नीचं वादविवाद आहे. घरामध्ये मुलं ऐकत नाही, मुलं व्यसनी आहेत, जुगार खेळतात, व्यसन करतात, पैशांचा नासधूस करतात, आईवडिलांचं ऐकत नाही, मुलांचं आईवडिलांचं पटत नाही, घरामध्ये खूप काही तांडव होत आहे, घरामध्ये सुख शांती नाही. मग अशा वेळेस आपल्याला कालभैरव देवांची सेवा करायची आहे. कालभैरव देव हे भगवान शंकराचे उग्र अवतार आहे आणि जेवढे उग्र ते आहेत, पण त्यांची सेवा केली तर अतिशय शीघ्र त्यांचं फळ प्राप्त भेटतं. आणि कालभैरव देवता हे वाईट शक्तीचा नाश करण्यासाठी ते उग्र असतात आणि जे भक्त त्यांचे शरण जातात आणि त्यांची संरक्षण करणं हे तेवढंच त्यांचं कार्य आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, कालभैरव जयंती 5 डिसेंबरला आहे. तर आपल्या घरामध्ये मुलं-गिलं आपलं ऐकत नाही, व्यसनी आहेत, पती व्यसनी आहे, पती सारखं पत्नीला मारत असतो, घरामध्ये वादविवाद करत असतात. अशा वेळेस आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला कालभैरव देवतांचं मंदिरामध्ये जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. समजा आपल्याला घरामध्ये मंदिर नसेल, जवळपास आपण मंदिर नसेल, जाऊ शकत नसाल, तर आपण आपल्या घरच्या महादेवाच्या पिंडीवरच ही सेवा करायची आहे. ती कोणती सेवा करायची आहे ते मी सगळं सांगणार आहे. आणि महादेवांचंच रूप आहे. कालभैरव देवता हे महादेवांचेच उग्र रूप आहे. तुम्हाला तर कहाणी माहीतच असेल. कालभैरव देवता ज्यावेळेस ब्रह्म विष्णू दोघी होऊन वर्चस्वासाठी बोलत होते, त्यावेळेस भगवान शंकराचे अपमान केले म्हणून भगवान शंकराला राग आला आणि त्या रागाचा क्रोध होऊन त्यांचं शरीरातून एक उग्र रूप असं तयार झालं, म्हणजे ते कालभैरव देवता तयार हे झाले. म्हणून त्या तेव्हापासून कालभैरव हे प्रत्येक वाईट शक्तीचा नाश करण्यासाठी कालभैरव देवताची आराधना केली जाते आणि आपल्याला आपल्या प्रत्येक वाईट शक्ती, वाईट विचार, वाईट बुद्धीचं नाश करण्यासाठी हे कालदेवताचं कार्य आहे. तर अशा वेळेस आपल्याला कालभैरव जयंती हे 5 डिसेंबरला आहे. तर त्या दिवशी 12 वाजता कालभैरवाचा जन्मदिन आपण साजरा करतो. तर आपल्या जवळ समजा आता कालभैरवांचं मंदिर लांब असेल, तर आपण आपल्या घरामध्ये महादेवाची पिंड असेल त्याच्यावरतीही आपल्याला सेवा करायची आहे. आपल्याला सकाळी उठून अंघोळ वगैरे करून आपली नित्य देवपूजा करून घ्यायची आहे आणि भगवान शंकराची पिंड आपल्याला बाजूला ठेवून मग ठीक 12 वाजता एक तामणामध्ये पिंड घ्यायचं आहे, पंचामृत बनवून घ्यायचं आहे. पंचामृत आपल्याला माहितीच आहे. दूध, तूप, साखर, मध आणि थोडंसं दही, मग हे 5 प्रकारनं पंचामृत बनतं. मग हे सगळं एकत्र करून पाणी स्वच्छ घ्यायचं आहे आणि महादेवाची पिंड ताम्हणात घ्यायची आहे. ओम भैरवाय नमः, ओम भैरवाय नमः असं म्हणत 11 वेळेस आपल्याला त्या पिंडीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. मग आधी पाण्यानं करायचं, मग नंतर दहीनं करायचं, मग नंतर पाण्यानं करायचं. मग असं 3 वेळेस करून अभिषेक करून ती पिंड स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि जागच्या जागी स्थापना करायची आहे. मग भगवंताला थोडेसे भस्म, अष्टगंध लावायचं आहे आणि पांढरे फूल अर्पण करायचं आहे, पांढरं नैवेद्य अर्पण करायचं आहे. मग असं झाल्याच्या नंतर आपल्याला 108 बेल किंवा 51, 11 किंवा 1 तरी बेल आपल्याला आवर्जून अर्पण करायचं आहे. तुम्हाला विकत भेटत असेल तर विकत घेऊ शकता, झाडं असेल तर झाडांना पण घेऊ शकता. त्या प्रत्येक बेलावरती आपल्याला ओम नमः शिवाय किंवा एक बिंदी लावलं तरी पण चालेल. आपली सगळी इच्छा सांगायची आणि समजा तुमच्याकडे 108 नसेल तर 21 बेल घेऊ शकता, 5 घेऊ शकता, जरी नसेल तर 1 तरी बेल घेऊ शकता. समजा 1 पण भेटत नसेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जे काही बेल अर्पण केलेलं आहे ते पण बेल घ्या आणि त्याच्यावरती ओम नमः शिवाय लिहून सुद्धा आपण भगवंताला अर्पण करू शकता.
मग आपली इच्छा सगळी सांगायची आहे, बेल अर्पण करायचं आहे आणि धूप दीप नैवेद्य दाखवून आपल्याला विनंती करायची आहे आणि भगवंताला सांगायचं आहे की आपल्या घरामध्ये जे वाईट विचार आहेत, वाईट दृष्टी आहे, जे वाईट व्यसनी आहे, जे नकारात्मकता आहे, जे दारिद्र्यता आहे, ह्याचं सगळं नाश व्हावं म्हणून आपण कालभैरव देवताला विनंती करायची आहे. मग समजा आता तुम्हाला जर मंदिर असेल जवळपास, त्या दिवशी आपण मंदिरातच ही सेवा केलेली अतिउत्तम आहे. कालभैरव देवतांच्याच मंदिरामध्ये ही सेवा आपण करायची आहे. जर कालभैरव देवतांचं मंदिर नसेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये हे सेवा तुम्ही करू शकता. आपल्याला काय करायचं आहे, बाजारातून चांगले आपल्याला लिंब घ्यायचे आहेत, 11 लिंब घ्यायचे आहेत. आपल्या उजव्या हातात धरायचं आहे. आपली इच्छा सांगायची आहे. जे वाईट इच्छा, जे तुम्हाला जे काही इच्छा आहे ते सांगायची आहे आणि जे काही तुमच्या घरामध्ये वाईट होतं, जे व्यसनी आहे त्यांना सद्बुद्धी द्या म्हणून आपण आपल्या देवाला सांगायची आहे. मग आपली इच्छा सांगून एक वेळेस कालभैरव अष्टक म्हणायचं आहे त्या लिंबूवरती. मग दुसरी ते एका ताटामध्ये ठेवायचं आहे, दुसरं घ्यायचं आहे, दुसरी इच्छा सांगायचं आहे. एक वेळेस कालभैरव स्तोत्र म्हणायचं आहे, ठेवायचं आहे. अशी 11 वेळेस 11 इच्छा सांगायची आहे आणि 11 वेळेस 11 लिंबू ठेवायचं आहे. मग ते लिंबाची एक माळ बनवायची आहे आणि माळ बनवून आपण घरून एक नारळ, अगरबत्ती, थोडंसं खडीसाखर आणि एक दिव्यासाठी तेल हे घेऊन जायचं आहे. मग आपण दिवा लावताना एक चौमुखी दिवा आपल्याला लावायचा आहे आणि एक जातानाच एक पिठाचा एक दिवा, चौमुखी दिवा आपल्याला करून घेऊन जायचा आहे. चौमुखी म्हणजे त्याला चारी बाजूनं 4 वाती ठेवतो आणि आपल्याला राईचंच तेल लागणार आहे. मग हे सगळं साहित्य करून, हे सगळे आपले मंत्र जप करून, लिंबाची हार करून, अगरबत्ती आणि नैवेद्य घेऊन जाऊन आपण कालभैरव देवाला ही हार अर्पण करायची आहे आणि सांगायचं आहे की हे देवा, माझ्या घरामध्ये जे काही वाईट शक्तीचं आहे, जे माझी मुलं व्यसनी आहेत त्यांना सगळं सद्बुद्धी द्या आणि व्यसनमुक्त करा. जे घरामध्ये तांडव करतात, जे रागानं बोलतात, एकमेकाला वाईट शब्द बोलतात, असे असेल तर देवता मला सद्बुद्धी द्या. माझ्या परिवारामध्ये, माझ्या मुलामध्ये, माझ्या पतीमध्ये, आमचं सगळ्या वाईट शक्तीपासून तुम्ही संरक्षण करा आणि म्हणून आपण ते जे काही नेलेलं आहे भगवंताच्या चरणी अर्पण करून द्यायचं आहे आणि जो चौमुखी दिवा आहे ते भगवंताच्या मंदिरासमोर ते लावून घ्यायचं आहे. मग तेवढं लावून विनंती करून आपली सगळी कळकळून इच्छा सांगायची आहे. त्या दिवशी वर्षभर आपण ही सेवा केली तर वर्षभर आपण कोणत्याही वाईट शक्ती आपल्याला त्रास देणार नाही. प्रत्येक वाईट शक्तीपासून आपल्याला संरक्षण होईल म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे. मग ते दिवा प्रज्वलित झाल्यानंतर अगरबत्ती वगैरे लावून आपण जिथं अगरबत्ती लावलेली असते तिथं खूप काही रक्षा पडलेली असते. ते अगरबत्तीची रक्षा ते थोडीशी आपण आपल्या कपाळावर लावायची आहे आणि चिमूटभर घरी घेऊन यायचं आहे आणि जे मुलं व्यसनी आहे, जे चिडचिड करतात, जे वाईट जुगारेपायी पैशाचं नासधूस करतात त्यांच्यावरती थोडीशी चिमूटभर ती रक्षा फुकून द्यायची आहे. म्हणजे मंदिरामधली जी काही रक्षा असते त्याच्यामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी असते. घरापेक्षा मंदिरातली जागा खूप पवित्र असतं म्हणून ते मंदिरातली रक्षा आणून आपल्या घरामध्ये चिमूटभर फुकून द्यायची आहे आणि मुलांवरती थोडीशी फुकून द्यायची आहे. असे केल्याने त्यांच्यावरती सगळी नकारात्मकता, वाईट शक्तीचा प्रभाव कमी पडतो आणि घरामध्ये मुलं चांगलं वागायला सुरुवात करतात आणि एकमेकाचं आनंदाचं वातावरण हळूहळू आपल्या घरामध्ये व्हायला लागतात आणि प्रत्येक रविवारी मंदिरात जावं आणि जाऊन दिवा वगैरे लावावं म्हणजे प्रत्येक वाईट शक्तीपासून संरक्षण होते. ही छोटीशी माहिती शेअर करायची होती. जर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा.